आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर सैन्याच्या यहोवा देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आजचा दिवस हा क्षण तू दाखवलास माझ्या राजा. तू आम्हाला त्यागलं नाही, टाकलं नाहीस प्रभू, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू येशू वैयक्तिक तारणारा आमच्या जीवनात आला. आमच्या पापाची क्षमा तू आम्हाला केली. आमचे अपराध पुसून टाकले. आमचे रोग बरे केले. आमची शिक्षा तू घेतलीस. त्या वधस्तंभावर आपला पवित्र प्राण तू दिलास आणि नरकाकडून सार्वकालिक वतनाकडे तू घेऊन गेला. त्या विजयी देवा, आम्ही तुला नमन वंदन करतो. आजचं वचन सांगताना मला तुझी कृपा दे. मी पापी, मजवर दया कर, मजवर दया कर प्रभू येशू. पवित्र आत्म्याद्वारे तू बोल माझ्या राजा. होऊ दे प्रभू ही टी व्हीवरची सेवा, जीजस इंडिया TV माझ्या राजा, याद्वारे तुझं महान गौरव होऊ दे, कारण तू ईर्ष्यावान देव आहे. तू तुझं गौरव प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊच देणार नाही. त्या जिवंत देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. होऊ दे प्रभू तुझं गौरव. सर्व महिमा देत प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रभूच्या नावाला स्तुती असो. तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आणि आपण वचन पाहणार आहोत. मत्ते कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आहे आणि 37-38 वचन. मत्ते याचा 9वा अध्याय आहे, 37-38. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धण्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावे, म्हणून त्याची प्रार्थना करा. देवबापाच्या नावाला स्तुती असो. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की पुष्कळ पीक आहे, पण कामकरी थोडे आहेत आणि कामकरी वाढवण्याची गरज आहे. पण ते कामकरी देवाने पाठवावेत अशी या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि त्या पिकासाठी स्वर्गीच्या देवाने कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना हे ख्रिस्ती जीवनात फार महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला उत्पत्तीपासून पाहायला मिळतं की प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, आणि आम्ही प्रार्थना करावी ही देवाची इच्छा आहे. कुणाही आत्म्याचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही. आणि प्रार्थना करणं म्हणजे देवाजवळ जाणं, देवाशी बोलणं आणि देव आपल्याशी वचनाद्वारे काय बोलतो याचा अनुभव घेणं. या ठिकाणी पीक फार आहे, पण काम करायला माणसंच नाहीत, हे मात्र मोठं दुःख आहे. देवाची इच्छा आहे की काम झालं पाहिजे, काम झालं पाहिजे, पण जे कामकरी आहेत ते आळशी नसावेत. त्यांनी देवाचं काम पूर्ण आत्म्याने करावं ही देवाची इच्छा आहे. पण त्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. मत्तेमध्ये सांगितलं, जिथं 2 किंवा 3 माझ्या नामाकरता एकत्र येतील तेथे मी आहे. आणि जिथं विश्वास आणि प्रार्थना केली जाते ती स्वर्गीय पित्याकडून ऐकली जाते. आणि अशा रीतीनं काम केलं पाहिजे. कामासाठी काम करी पाहिजे, पण ते जगाचे काम करी नसावेत, तर ते देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने भरलेले असावेत अशी देवाची इच्छा आहे. आणि देवाची उत्तम ग्रहणीय इच्छा जाणण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं की कामकरी कसे असावेत. कामकरी हे पवित्र आत्म्याने भरलेले असावे, देवाच्या देणगीने ते भरलेले असावे, देवाच्या सामर्थ्याने ते भरलेले असावेत. कारण हे काम जगाचं काम नाहीये, तर हे स्वर्गीय देवाचं काम आहे. आणि स्वर्गीय देवाचं जर काम आहे तर ते करण्यासाठी स्वर्गीय देवाकडून पवित्र होण्याची गरज आहे, शुद्ध होण्याची गरज आहे, देवाने कामकरी नेमण्याची गरज आहे. आणि तो देव प्रीती आहे, तो आम्हाला रिकामं पाठवून देणार नाहीये. आपल्याला पाहायला मिळतं आपण जे काम करतो त्याची मजुरी आपल्याला मिळते. मग
असताना तो आम्हाला रिकामं पाठवेल का प्रियांनो? तो आम्हाला रिकामं कधीच पाठवणार नाही. कारण देवाने आम्हाला या जगात कामासाठी पाठवलेलं आहे. आम्हाला घरं आहेत, दारं आहेत, नोकऱ्या आहेत, आशीर्वादाची रेलचेल कुठल्या प्रकारची आम्हाला कमी नाही. मग आम्ही देवाचं काम का करू नये? इतर कामाला आम्ही वेळ देतो आणि देवाच्या कामाची आम्ही हायगाय करतो. इर्मया 48:10 मध्ये सांगितलं, जो देवाच्या कामाची हायगाय करतो तो शापित आहे. जर देवाचं काम करणार नाही तर शापित आहे. आणि देवाच्या आत्म्याने भरल्याशिवाय देवाचं काम आम्ही करू शकत नाही. आणि त्यासाठी प्रार्थना करायला लावलेली आहे. आपल्याला उत्पत्तीत पाहायला मिळतं की अब्राहमाने देवाजवळ मध्यस्थी केली, प्रार्थना केली सदोम गमोरासाठी आणि त्यांनी त्याच्या पुतण्याचा प्राण वाचवला. प्रार्थना हे आपल्या जीवाचं रक्षण करू शकतं. आणि अशा रीतीनं देवाची प्रीती त्या ठिकाणी होती. पण ही प्रार्थना देवाला सांगण्यासाठी तो अब्राहम देवाच्या जवळ होता. तो देवाचं आणि देवदूताचं बोलणं ऐकू शकत होता. आणि अशा रीतीनं देवदूत निघून गेलेले आहे. परमेश्वर जाणार तोच अब्राहम विनंती करत आहे, हे देवा, तिथं 50 धार्मिक असतील, 40 धार्मिक असतील, 30 धार्मिक असतील, 20 धार्मिक असतील आणि 10 असतील तर? प्रभू म्हणतो, तिथं 10 असतील तरीही मी नाश करणार नाही. आमच्या प्रार्थना वाया जात नाही. आमच्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे. देव कार्य करतो. देवाने पाहिलं की अब्राहमाला आपल्या लोटाविषयी कळवळ आहे, आपल्या पुतण्याविषयी प्रेम आहे. प्रार्थना करताना आमच्या मनात कपट, ढोंग, दुर्भाषण, लबाडी, हेवा, तटफुटी नकोय. देवाला पवित्र हृदय हवंय, तर देव कार्य करतो. आणि मत्ते 25 मध्ये आपण पाहतो की रुपयाचा दृष्टांत आहे. एका धन्यानं आपल्या नोकरांना पैसे दिलेत आणि त्याने एकाला 5,000 दिले, एकाला 4,000 दिले आणि एकाला त्याने 1,000 रुपये दिलेले आहेत. आणि अशा रीतीनं आपल्याला पाहायला मिळतं की अचानक तो घरधणी आलेला आहे आणि ज्याला 5,000 दिलेले आहेत आणि तो म्हणतोय की माझा हिशोब दे. आणि तो म्हणतोय, होय महाराज, हे 5,000 आपण दिले होते ना, त्याचे मी 10,000 केलेले आहेत. आणि मग तो पूर्ण हिशोब देतो, पूर्ण कामगिरी पूर्णत्वास नेतो. आणि त्याचा धणी त्याला म्हणतो, शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, थोडक्याविषयी तू विश्वासू राहिला, पुष्कळावर मी तुझी नेमणूक करीन. ये आणि आपल्या धण्याच्या आनंदात सहभागी हो. या ठिकाणी पाहायला मिळतं, ज्याला 2,000 दिलेले आहेत त्याने 4,000 केलेले आहेत. आणि तो पण त्या धण्याला हिशोब देत आहे, त्याला पण तो आशीर्वाद देत आहे, त्यालाही तो शाबासकी देत आहे. आणि शाबास, भल्या विश्वासू दासा, थोडक्याविषयी विश्वासू राहिला, पुष्कळावर मी तुझी नेमणूक करीन, धण्याच्या आनंदात सहभागी हो. ज्याला 5 दिले, ज्याला 2 दिले आणि मग ज्याला 1 दिलं त्याला त्याने विचारलं की माझा हिशोब दे. ज्याला 1 दिलं होतं तोने सांगितलं की आपण कठोर आहात, जिथं आपण पेरलं नाही तिथं कापणी करता. आणि मग मला तुमची भीती वाटली आणि ते धन मी जमिनीत लपवून ठेवलेलं आहे. आणि मग त्या धण्याला राग आला आणि तो म्हटला, अरे ते माझे पैसे तू सावकाराकडे का दिले नाहीस? ते व्याजासहित मी परत घेतले असते. आणि तो म्हणतो, याच्याकडून काढून घ्या आणि याला तुम्ही नरकात टाका, जिथं रडणं आणि दात खाणं आहे. देवाचं काम आम्ही करणार नाही तर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर काम करणार आहोत तर देव आम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि तो देव म्हणत आहे की आम्ही कुणासाठी प्रार्थना करावी, तर धन्यानं पिकासाठी कामकरी पाठवावे. स्वर्गीय देवाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे. स्वर्गीय देवाकडे विनंती करण्याची गरज आहे. उपास प्रार्थनेची गरज आहे. कोणी उठून काम केलं तर ते काम यशस्वी होणार नाही. देवाच्या सहाय्यानेच आम्ही पराक्रम करू शकतो. तोच आमच्या शत्रूस उलथून टाकतो. देव कृपाळू, कनवाळू,
मंद क्रोध दयेचा सागर आहे आणि असा परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? देवाचं सहाय्याची आम्हा सगळ्यांना गरज आहे. आणि मग तो देव आम्हाला रिकामं पाठवणार आहे का? मत्ते 10:8 मध्ये देवाचं वचन सांगतं, जेव्हा त्यांनी शिष्यांना पाठवलं तेव्हा तो म्हणाला, भूते काढा, रोग्यास बरे करा, कुष्ठरोग बरे करा आणि मेलेल्यामधून लोक उठवा. काम करी सामर्थ्याने भरूनच देव पाठवत आहे. लूक 10:19 मध्ये सांगितलेलं आहे की देवबाप सांगत आहे, तुम्ही सर्प विंचू यांना तुडवाल, शत्रूवरला सर्व अधिकार मी तुम्हाला देत आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. रिकामं देव आपल्याला पाठवणार नाहीये. देव कार्य करण्यासाठी स्वर्गीय दानाने तो आम्हाला पाठवत आहे. स्वर्गीय दानासाठी आम्ही प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रार्थना, निरंतर प्रार्थना करा. प्रभू येशू हा जिवंत देवाचा पुत्र होता. गेतसेमे बागेत तो प्रार्थना करत आहे. तो आत्म्यात विव्हळ झालेला आहे. तो दुःखी कष्टी होत आहे. तो पित्याला विनंती करत आहे, हे पित्या, हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझी नाही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि त्याचा त्या प्रार्थना करताना त्या घामाचं रूपांतर रक्तात झालेलं आहे. अशा प्रार्थना आम्ही कराव्यात. आम्ही कळकळीने प्रार्थना करावी, शुद्ध मनाने प्रार्थना करावी. आम्ही संकटाच्या दिवशी परमेश्वराला हाक मारावं. आम्ही उपकार स्तुतीसह प्रार्थना करावी, कारण धन्याने आम्हाला कामकरी पाठवण्याची गरज आहे. ते कामकरी आळशी नसावेत. ते पहाटे उठून प्रार्थना करणारे असावे. त्यांच्या जीवनात पाप नसावं. पाप अशुद्धतेपासून दूर असणारे कामकरी असावे. त्यांचं वैवाहिक जीवन पवित्र असावं. मंडळी शुद्ध करण्यासाठी रदबदली करणारे ते असावेत. पवित्र जनांच्या भेटी त्यांनी घेतल्या पाहिजेत. कामकरी हा देवाला पसंत पडणारा असावा, ही देवाची इच्छा आहे. आणि मग जो कामकरी आहे आणि तो उत्साही असावा, पवित्र शास्त्र वाचन मनन करणारा असावा. कारण जो पुरुष धन्य आहे तो देवाच्या मार्गाने चालतो, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, पापेची बैठक तो पसंत करत नाही. देवाच्या शास्त्राचं अहोरात्र तो मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असतं, जे आपल्या हंगामी फळ देतं, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि मग तो फळ देण्याचं सोडत नाही. जो कामकरी आहे तो फळ देणारा असावा, ते फळ टिकणारं असावं, विपुल फळ त्या झाडाला यावं आणि देवाने त्याच्या कामावर संतुष्ट व्हावं. म्हणून आपल्याला प्रार्थना करायची. आज जगभर काम करायचे, कामकरी थोडेच आहेत. देवाचं काम करायला कोणी तयार होत नाही, कारण देवाच्या कामाला पगार मिळत नाही, बोनस मिळत नाही, डीए मिळत नाही, इन्क्रिमेंट मिळत नाही, बढत्या मिळत नाही, घरदार मिळत नाही. मग कोण करणार देवाचं काम? पण ज्याला ह्या गोष्टीचा मोह नाही तोच देवाचं काम करणार आहे. आणि मग ज्याला मोह नाही, वासना नाही, विकार नाही, जगाशी काही घेणं देणं नाही, असे कामकरी देवाने पाठवावे. म्हणून प्रार्थना करा, जो देवाच्या राज्याची बांधणी करील, जो देवाच्या सेवेकडं देवाची सेवा म्हणून पाहिल. मला कोणी दिलं या न दिलं, कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो. प्रभूच्या स्तुतीसाठी, आराधनेसाठी ज्या देवाने मला श्वास दिलेला आहे, ज्या देवाने मला पापाच्या दलदलीच्या चिखलातून बाहेर काढलं, माझ्या पापावर पांघरून घातलं, मला तारणाची वस्त्र दिली, मला देवाचा आत्मा दिला, देवाच्या सामर्थ्याने मला जगण्यास शिकवलं, मला देवाचं ज्ञान दिलं, त्याची सेवा मला फुकट केली पाहिजे. तुम्हाला काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं हे पित्याला ठाऊक आहे. तो तुम्हाला उपाशी नाही ठेवणार प्रियांनो. देवाच्या माग 5,000 लोक, स्त्रिया आणि लेकरं 3 दिवस फिरत होते, उपाशी तापाशी देवाचं वचन ऐकायला.
मग शिष्य म्हणाले, ह्यांना आता घरी लावून द्या, यांच्या जवळ आता काही खायला उरलं नाही आणि आपणही देऊ शकणार नाही. पण देवापणे सांगितलं शिष्यांना, तुम्हीच त्यांना खायला द्याल. हे म्हटल्यावर शिष्य घाबरले. शिष्य म्हणाले, आम्ही जर रिकामे याच्या मागे फिरतोय, आम्ही यांना काय देणार. आणि मग प्रभू येशू म्हणाला, पंक्ती पंक्तीनं बसवा. आणि मग एका लहान मुलाकडं त्यांनी 5 भाकरी 2 मासळ्या दिलेल्या आहेत आणि त्या प्रभू येशूनं स्वर्गाकडे ठेवल्या, प्रार्थना केली, उपकार स्मरण केलं, प्रार्थना केली. हा शब्द मला प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं वाटतं. 5 भाकरी 2 मासळ्या, धन्यवाद उपकार स्तुतीसह प्रार्थना केली आणि प्रार्थना केली आणि ते वाढले. तेव्हा 5000 पुरुष, स्त्रिया, लेकरं जेवून तृप्त झाले आणि 12 टोपल्या उरल्या. सेवकाला कुठं मागायची गरज नाही. सेवकाची गरज प्रभू येशू मध्ये पूर्ण होणार आहे. त्याला घरदार, मुलं बाळ, शेती पोती देण्यास माझा देव समर्थ आहे. जगाकडे अपेक्षा करू नका. देवाने जर तुम्हाला निवडलंय तर देवावर विश्वास ठेवा. देव तुमचं कल्याण करणार. तो तुम्हाला आशीर्वाद देणार. आपल्याला प्रार्थना करायला लावल्यात. प्रार्थना ज्या आहेत, निरंतर प्रार्थना करा, न थांबता. दुःख येऊ, संकट येऊ, कष्ट येऊ, काहीही हो, प्रार्थना सोडू नका. सेकंड प्रार्थना, उपकार स्मरण सहित. ओ लॉर्ड, एवढे उपकार तू माझ्यावर केले. आजचा दिवस मला दाखवला. मी आंधळी नाही, मुकी नाही, बहिरी नाही, लंगडी नाही, मला रोग नाही. धन्यवादाच्या प्रार्थना करा. माझं कुटुंब किरवीच्या वनात आहे, प्रभू येशू माझं रक्षण करताय, त्याचं कुंपण आहे, म्हणून उपकार स्तुतीसह प्रार्थना करा. सुंदर नोकऱ्या दिल्या, सुंदर लेकरं दिली, घरदार दिली, प्रार्थना करा. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की सर्व स्थितीत देवाचं गौरव करा. देवाला सगळं काही करण्यास तो सिद्ध परमेश्वर आहे. आपल्याला पाहायला मिळतं, पेत्र बंदिवासात होता आणि मंडळी घरी प्रार्थना करत होती आणि पेत्राला देवदूताने त्या बंदीशाळेतून सोडलं. आज तुमच्या जीवनात बंधनं असतील, जोखडं असतील, त्रास असेल, तुमचा प्रश्न सुटत नसेल, अनेक समस्यातून तुम्ही जात असाल, पण प्रभू येशू म्हणत आहे, प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. प्रार्थना हे स्वर्गाचं दार आहे. प्रभू येशू त्या दाराशी उभा आहे. प्रकटीकरण 3:18 मध्ये तो म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकीत आहे. जो दार उघडून मला आत घेईल त्याच्याबरोबर मी जेवण करील आणि आमचे मार्ग मोकळे करायला, आम्हाला स्वर्गाचं बक्षीस द्यायला प्रभू तयार आहे. पण हे सत्य कोण जाऊन सांगल की पहा प्रभू येशू हा जिवंत देव आहे, पापाची क्षमा करणारा आहे आणि तो सार्वकालिक वतन देणारा परमेश्वर आहे. तो आमच्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. आणि हे सांगण्यासाठी पित्यानं कामकरी पाठवावेत, पवित्र आत्म्याने भरलेले लोक असावेत. म्हणून आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. देवबाप करो आणि धन्यानं कामकरी पाठवावेत आणि त्यांनी काम करावं आणि देवाचं गौरव व्हावं. म्हणून आपण प्रभूला प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर यहोवा परमेश्वरा, तुला स्तुती देते, तुला गौरव देते, तुला सन्मान देते. हो हालेलुया माझ्या देव बाप्पा. आज ज्यांनी वचन ऐकलं माझ्या राजा, त्यांच्या हृदयात तुझं कार्य करण्यासाठी तळमळ आहे माझ्या देवा. पण जो भित्रेपण त्यांच्या ठाई आज त्या भित्रेपणाला प्रभू येशूच्या नावात दटावते माझ्या राजा. त्यांना तू धैर्य दे, त्यांना तू सामर्थ्य दे, त्यांना तू बल दे. ओ ज्यांच्याकडे पैसा अडकाय त्यांनी त्या मिशनरी कार्याला मदत करू दे.
ज्यांना वचनाचं ज्ञान आहे ते जगाला सांगू दे माझ्या देवा. गरिबांची सेवा ते करू देत माझ्या देवा. जिवंत देवाचं प्रेम ते जगाला वाटू दे माझ्या राजा. ज्या घरात दुःख आहे, कष्ट आहे, उसास आहे, अनेक आजार आहेत, व्यसन आहे, वासना आहे, विकार आहे, ते प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. त्यांना प्रार्थना करता येऊ दे. कित्येक लोक आहेत की ते प्रार्थना करू शकत नाही, ते पवित्र शास्त्र वाचू शकत नाही. अशा ठिकाणी प्रभू तू काम करी पाठव. त्या घराची बंधनं जोखडून निघून जाऊ दे आणि स्वर्गीय देवाचं दर्शन त्यांना होऊ दे. प्रार्थना ऐकली, उत्तर दिलंस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन.